अहो अहो चला ताट वाढले, जेवून घ्या चला. हो कसला विचार करताय एवढा? जेवून घ्या, नंतर जो काही विचार करायचा आहे तो करा. चला आधी जेवून घ्या चला. कधी अक्कल येणार रे माझ्या बायकोला खरंच. काय बोलताय? फिरतेस ना गावात? हा, गावात काय चाललंय काय खबर बात नाहीये तुला? कशाबद्दल बोलताय तुम्ही? चित्रलेखेला वेताळाच्या माळावर घेऊन गेलेत नरसोबाबाकडे. असं? आणि ते कशा पायी? अरे कशा पायी? तिला वाचवण्याची खटपट चालू आहे. तुला माहित नाही बयो काय आहे ती? तुला माहितीये का त्या बयोचा आत्मा त्या बावडी भोवती असा कित्येक वर्षापासून असा घुटमळतोय आणि तो असा तसा निघून नाही जाणार. कोणाचा तरी जीव घेणार, समाधान करून घेणार आणि मग जाणार. अहो हे समद नाटक आहे. नाही नाटक नाही, मला माहिती. मी सांगते हे समद नाटक आहे. त्या चित्राला मी घेऊन गेले होते ना फरफटत सरकारांकडे, तिचं नाक खाली झालं म्हणून हे समद नाटक करते. आणि मला सांगा नरसोबाबा काय करणार आहे? अरे हा, काय करणार तो नरसोबाबा? तो फार फार तर काय करणार, गावातले कोणी भूताटकी केली की नाही ते तपासणार. काय करणार? असं असेल ना तर आपल्याला बी चित्राला भेटायला जायला पाहिजे. कशाला? हो कशाला काय, त्या नरसोबाबाला आपल्यावर संशय नको यायला. म्हणजे आपण चित्रावर भूताटकी केली आहे असं त्याला वाटायला नको. आपण भेटायला गेलो तर त्याला बी वाटल चित्राच्या म्हणजेच वाड्याच्या बाजूनी आपण हाव असं नरसोबाबाला वाटल. कळतंय का? काय डोकं आहे का तुझं? कुठलाही हुशार आहे खरंच. जेवायला चला, म्हणजे बुद्धी अजून चालायला लागेल. चला. काय काकानू? अहो खय असा बरं असा मा मी हयच असं आहे. बरा असा बरा असा. सरकारानं मला भेटायचं. येतोय मी. त्या आणून दिला आणखीन त्याने. बाबा काय रे बाबा, एक एक असे भेटले. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरा असा ना? हो बरा असा बरा असा. कसं काय येणा केला? यांना केलंय, डोक्याचा भेना झाला. सरकार असत काय? हो आहेत ना, पण आता त्यांची विश्रांतीची वेळ असते, तुम्हाला माहिती आहे ना? ते माहिती आहे हो, पण माझ्याच मनाला काळजी लागलेली आहे. केव्हा एकदा त्यांच्या कानावर गोष्ट घालते असं मला झालंय. का गावात काही घडलंय का? गावात नाही हो, वाड्याची काळजी लागली आहे. आता देवीचा गोंधळ यायला किती दिवस उरलेत? अहो वर्षातनं एकदा होणारा कार्यक्रम तो व्यवस्थित व्हायला नको का? होईल की मग, त्यात काय अडचण आहे? अहो धावपळ करणारी सगळी वाड्यावरची माणसं चित्राबरोबर गेलेत. तिने पण आता एकदा गुंता केलाय. किती अडचणी आल्या ना तरी कामात हैग व्हायला नको. देवीचं काम कसं चोख व्हायला पाहिजे. सरपंच तुम्ही कशाला काळजी करताय? इतके वर्ष आम्ही हे सगळं करत आलोय, आम्हाला हे सगळं माहिती आहे. ही गोष्ट खरी आहे हो, पण आपल्या सुकाई देवीचं पाणी कडक आहे. जरा जरी डाव उजव झालं ना तर अख्ख्या गावाला भोगावं लागेल. म्हणून गोंधळ घातला पाहिजे. सरपंच सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही कशाला काळजी करताय? शिवाय मी आहे, आमच्या सुनबाई आहे, ताई आहेत. अहो पूर्वापार आम्ही हे सगळं पाहत आलोय, आम्हाला सगळं माहिती आहे. हा हे खरं आहे की आजवर देवाचं सगळं चित्रलेखाच पाहत होती, पण आता तिच्या या परिस्थितीमध्ये तिच्याकडे पाहायला कोणीतरी पाहिजेच की नाही? हा अहो त्या वाड्याचीच मुलगी आहे, तिला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? हा हो की नाही?